शुभ सकाळ. झाली का सर्वांची झोप? बघा सकाळी सकाळी पक्षी कशी ओरडायला लागलेत. येतो का आवाज पक्ष्यांचा? काही ठिकाणी आभाळ भरलेला आहे. मला झोप आली नाही रात्री. झोप झाली थोडीशी. हॉस्पिटलमध्ये यांना ॲडमिट केलेलं आहे. ऑपरेशन छान झालेलं आहे. आज रूममध्ये त्यांना शिफ्ट करतील. तर मी सकाळी म्हणजे 4 वाजता जाग आलेली. मला 4 वाजताच उठले मी. आता पटपट आवरते आणि हॉस्पिटलमध्ये जाते मी डब्बा घेऊन. जेवण छान आहे तिथं, पण नाही खावं वाटत. एकदम चांगलं जेवण आहे. तर जरा स्वामी समर्थाच्या कृपेने, आई येडेश्वरीच्या कृपेने खरंच खूप छान ऑपरेशन झालेलं आहे ना. आज त्यांना रूममध्ये आणतील. नाही, त्यांना बऱ्याच दिवसापासून पोटात दुखत होतं, पण कसं आहे लक्ष दिलं नाही त्यांनी. सारखं आमची कोर्टाची केस चालू आहे, त्याच्यामुळे सारखं कोर्टात जायचं करत होते. त्याच्यामुळे त्रास झाला त्यांना. आणि त्रास देणार आहेत ना, त्यांना देव बघून घेईल, नक्कीच बघून घेईल. कधी राहू द्या, कारण सत्याचा विजय होतो. सत्य आपल्या बाजूने आहे. जेवढे तुम्ही खोटं वागताल तर नक्कीच तुम्हाला एक ना एक दिवस त्याचा पण पश्चाताप होणार आहे. खोटं वागल्याबद्दल देव कुठं ना कुठं तुम्हाला ते भोगावं लागतं. नक्कीच भोगावं लागणार आहे तुम्हाला. बघा तुम्ही जेवढे दुसऱ्याला त्रास देताल ना, तेवढ्या दुप्पट तुम्हाला त्रास होणार. हे मात्र नक्की बघा, म्हणजे हे मात्र खरं आहे ते. आणि माणसाला कसं असतंय, अति तुम्ही शरीराला जर त्रास दिला तर ते शरीर साथ कसं देणार? शेवटी ती शरीर आहे ना. मशीन पण बघा, एखादी मशीनवर आपण जास्त काम केलं ते बिघडते, त्याचं आयुष्य संपतं, त्याचे पार्ट बदलावं लागतात. तसं माणसाचं शरीराचं असतं. शरीराला जास्त त्रास दिला की ते शरीर साथ देणार नाही तुम्हाला, असं असतं. आणि तुमचं शरीर तसं बनलेलं नसतं की तुम्ही एवढी मेहनत करा, हे करा. बनलेलं नसते, काम केलेलं नसतं तुम्ही कधी. तरी पण कुठे ना कुठं आध्यात्मिकावर थोडा आपण विश्वास ठेवतो. घरातले कोणीतरी आपलं जास्त विश्वास ठेवतात देवावर. आणि खरं ठेवायलाच पाहिजे कुठंतरी, थोडं तरी. डॉक्टर कसं काय म्हणले, झालं बाबा माझं कान ऑपरेशन सक्सेस झाले, आता पुढं यांचं शरीर किती साथ देते त्याच्यावर अवलंबून आहे. आता त्यांचं शरीर कणखर आहे, मजबूत आहे. ते माझे मिस्टर, नवरा माझा, काहीच झालं नाही त्यांना कधीच. लग्न झाल्यापासून बघा कधीच काही झालं नाही त्यांना. सर्दी ना खोकला ना, झालं तर तेवढं पुरतं तेवढं झालं, बाकी काहीच नाही झालं. कधीच त्यांना ॲडमिट वगैरे केलं नाही. चला आता आवरते पटपट आणि जाते दवाखान्याला. सकाळी उठल्या म्हणलं एक व्हिडिओ करावं. आता खूपच कमी आहेत व्हिडिओ माझे, म्हणजे लॉंग व्हिडिओ चालत नाही. तर चला एक आठवण म्हणून म्हणलं सोडावं आपलं एक व्हिडिओ, है ना. तर तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर सांगा. मी त्यांची व्हिडिओ टाकू शकत नाही. ऑपरेशन झालं आहे, बाहेर आणलेलं त्यांना मी 1-2 काढलेत व्हिडिओ, पण नाही टाकू वाटत मला. एवढं काय हे नाही आहे. बरे ते आता ठीक आहेत. छान झालं ऑपरेशन. आज काल त्यांना ज्यूस चहा दिला, जेवण वगैरे देतील. कसं असतंय, आपण कुठंतरी कधीतरी चांगलं काम केलेलं असते, कोणाचं भलं केलेलं असते, कधी कोणाबद्दल वाईट विचार केलेलं नसतं, है ना. आणि ते त्यांच्या वडिलांना पण, आईला पण खूप जपत होते, सगळ्यांना, बहिणींना, भावांना. त्याच्यामुळे देव आहे पाठीशी.